नमस्कार मित्रो, माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरला आहात का? जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर यस करा, नसेल भरला तर नो करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नारी शक्ती ॲप मधून माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा संपूर्ण माहिती देणार आहे. तुमचा फॉर्म सबमिट का होत नाही, फॉर्म भरते वेळी फोटो अपलोड होत नाही, बरेचसे एरर सुद्धा येत आहेत. तर तुम्हाला हा फॉर्म शेवटपर्यंत कशा पद्धतीने भरायचा, कागदपत्र कशी अपलोड करायची, त्यानंतर सबमिट कसा करायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. चला, तुम्हाला इथे डिस्प्लेला स्क्रीन दिसेल, मोबाईल स्क्रीन, त्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोर वरती जायचं आहे. प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे नारी शक्ती ॲप. नारी शक्ती ॲपचा लोगो सुद्धा तिथे पाहू शकता. तो नारी शक्ती ॲप इन्स्टॉल वरती क्लिक करायचा आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओपन करा. ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या बाबी आहेत त्या स्किप करायच्या आहेत. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाका, तिथे टर्म अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करा, स्वीकारा. त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती 4 डिजिट OTP जाईल. तो OTP तिथे फिल करा आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, प्रोफाईल अपूर्ण आहे, ती प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी तिथे क्लिक करा. त्यानंतर पहा, तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचं फुल नेम इथे भरायचं आहे. फुल नेम भरल्यानंतर तुमची ईमेल ID टाईप करा. त्यानंतर खालती तुमचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नारी शक्ती प्रकार मधून आपल्याला पहा तिथे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी तुम्ही सामान्य महिला, गृहिणी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका जो काही आहात ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. उदाहरणार्थ गृहिणी किंवा सामान्य महिला. यानंतर अपडेट करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाईल तयार झालेली आहे. प्रोफाईल तयार झालेली आहे. तुम्हाला आता खालती 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पाहू शकता, नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती खालील क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यानंतर पहा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तो महिलेचे संपूर्ण नाव पूर्ण लिहा आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर पतीचे संपूर्ण नाव लिहा. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर जन्म दिनांक निवडायचा आहे. जन्म दिनांक वरती क्लिक करा. कॅलेंडर मधून आपली जन्म दिनांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता हा आधार कार्ड प्रमाणे नमूद करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचं तालुका, त्यानंतर गाव आणि ग्रामपंचायत टाईप करायची आहे. पिनकोड टाका. मोबाईल क्रमांक तुमचा नमूद करायचा आहे. आधार क्रमांक तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर पहा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? घेत असाल तर होय, अन्यथा नाही. घेत असाल तर होय वरती क्लिक करून किती रक्कम घेताय ते तिथे नमूद करावं लागेल. घेत नसाल तर नाही वरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही यापूर्वी कोणतंही अनुदान मासिक घेत नाही. त्यानंतर वैवाहिक स्थिती इथून विवाहित, अविवाहित, विधवा, परिकत्या, निराधार, घटस्फोट जो कोणता ऑप्शन तुम्हाला लागू आहे, उदाहरणार्थ विवाहित, तर तो विवाहित वरती क्लिक करा. महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर होय वरती क्लिक करा. परराज्याचे नाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचा जिल्हा, जर तुमचं महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर नाही वरती क्लिक करा. त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे बँकेचं खाते डिटेल्स भरायचे आहे. अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, यामध्ये बँकेचे पूर्ण नाव लिहा, तुमचं बँक ऑफ इंडिया जे काही असेल ते. त्यानंतर बँक खातेदाराचे नाव म्हणजे तुमचे, बँक खाते क्रमांक तुमचा व्यवस्थित भरा. IFSC कोड टाका. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे काय, होय असं क्लिक करा जर जोडलेला असेल तर. नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या आधारशी बँक सीडिंग करून घ्या. यानंतर पहा, खालील सर्व कागदपत्र अपलोड करण्यात येईल. नवीन ऑप्शन आहेत ते जाणून घ्या. पहिलाच ऑप्शन आहे आधार कार्ड. आधार कार्ड, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 2 ऑप्शन कोणते, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर पहा, अर्जदाराचे हमीपत्र. आता हे हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन डाउनलोड करून फक्त साइन आणि नाव भरायचं आहे. त्यानंतर आपलं बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर त्याची पतीची कागदपत्र अपलोड करायचे आहे.
त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे. अशा पद्धतीने ही कागदपत्र अपलोड करायची आहे. उदाहरणार्थ पहा, आधार कार्ड वरती क्लिक करतो. तुम्ही जर फोटो मारून ठेवलेला असाल, गॅलरीत ठेवलेला असाल तर गॅलरी सिलेक्ट करून तिथून फोटो अपलोड करायचा आहे. अन्यथा कॅमेरा ऑप्शन आहे, गॅलरीवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा फोटो जो काही आधार कार्ड आहे ते अपलोड करून घ्यायचा आहे. सिंपल स्टेप आहेत. सर्व ऑप्शन तुम्ही गॅलरीत ठेवला असाल तर अपलोड करा, नाहीतर डायरेक्ट कॅमेऱ्याने कॅप्चर करा. 5 MB पेक्षा जास्त फोटो साईज नसावी, त्यामुळे गॅलरीतून तुम्ही फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला फोटो वगैरे मारून झाल्यानंतर तिथे डिक्लेरेशनला टिकमार्कला ऍक्सेप्ट करायचं आहे. स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, तुमची माहिती सर्व भरलेली आहे ती पाहून घ्या. त्यानंतर माहिती जतन करा हा ऑप्शन येऊन जाईल. माहिती जतन करा या ऑप्शनला क्लिक करा. यानंतर पहा, संपूर्ण माहिती तुमची ओपन झालेली आहे ती तुम्ही पाहू शकता. अर्जदाराचे नाव, अर्जदाराची माहिती, फोटो बिटो अपलोड केलेला आहात, त्याची साईज ही ओपन झालेली आहे. आता खालती बदल करायचा असेल तर बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करून बदल करू शकता, अन्यथा फॉर्म सबमिट करा या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 4 डिजिट OTP येऊन जाईल. OTP तिथे फिल करायचा आहे तुमचा आणि व्हेरीफाय OTP करायचा आहे. त्यानंतर सर्वे अपडेट सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर पहा, आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज दिसून येतील. यामध्ये तुम्हाला पेंडिंग जरी दिसत असेल तर तो अप्रूव्हल होणार आहे, त्यामुळे तुमची माहिती तिथे भरलेली आहे ती दिसून येईल. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म न चुकता भरायचा आहे. यानंतरचा ऑप्शन आपल्याला नारी शक्ती दूत वरती क्लिक करायचा आहे. केलेले अर्ज या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर सर्वेक्षण लोड होणार आहे आणि तुम्ही जर अर्ज केला असाल तर तिथे वरती ओपन होईल. महिलेचं नाव येऊन जाईल, मोबाईल नंबर येऊन जाईल, तिथे NYS असा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग दिसत आहे. पेंडिंग म्हणजे आताच फॉर्म भरलेला आहात, अप्रूव्हल लगेच भेटणार नाही. तो फॉर्म चेक केला जाईल आणि त्यानंतर अप्रूव्हल येऊन जाईल. अशा पद्धतीने घर बसल्या फक्त 2 ते 3 मिनिटात तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुमच्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनचा वापर करा. मित्रो, पाहू शकता हा ऍप नारी शक्ती ऍप वरती खूप लोक काम ट्राय करत आहेत फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे हा ऍप सर्व्हर डाऊन होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही हा फॉर्म भरतेवेळी संध्याकाळी 11 नंतर सकाळी 8च्या आधी भरण्यासाठी ट्राय करा. शक्यतो तुमचा फॉर्म भरला जाईल. यामध्ये आता अडचणी काय आहेत? तुम्ही फॉर्म भरायला घेताय, फोटो कॅप्चर करताय, 5 MB पेक्षा जास्त साईज होते, त्यामुळे तुमचा फोटो घेत नाही. यासाठी काय करावं लागेल? सुरुवातीलाच आपण जे डॉक्युमेंट आहेत ते फोटो कॅप्चर करायचे आहेत, गॅलरीत सेव्ह करायचे आहेत. तिची साईज कमी असणं गरजेचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला गॅलरीचा ऑप्शन आहे आणि कॅमेऱ्याचा, तर गॅलरीचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही गॅलरीतून जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते अटॅच करायचे आहेत. हा झाला नेक्स्ट ऑप्शन. त्यानंतर पहा मित्रो, आपल्याला फोटो अपलोड करतेवेळी ही पद्धत अवलंबायची आहे. रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्ड 2 बाजू असतात. त्या जर पाठफूट एका पेज वरती बसवायचा असेल तर ऑप्शन व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय. तुम्ही कशा पद्धतीने रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकाच पेज वरती बसवायचं याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्या या व्यतिरिक्त आणखीन काही अडचणी नसतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा, जेणेकरून त्याचे प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येतील. हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनी सुद्धा घर बसल्या हा फॉर्म भरू शकतील. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.